नमस्कार, मी संगीता. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त घरातल्या वस्तूंमध्ये तयार होणारी रेसिपी, ती म्हणजे खारी. तर खारी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी मैदा. तर इथे मी वाटीचे मेजरमेंट सांगत आहे. तुम्हाला जर वजनी प्रमाण पाहिजे असेल तर 150 ग्रॅम मैदा मी घेतलेला आहे. तो मैदा चाळून घेऊया. त्यानंतर घालूया पाव चमचा मीठ, अर्धा चम्मच ओवा आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे. तर इथे तुम्ही तेलच घाला, तूप वगैरे घालू नका. तेल घातल्याने खारी छान कडक आणि खुसखुशीत होते. तर इथे हे सर्व पीठ आता मळून घ्यायचं आहे. सर्व पिठामध्ये मी तेल सर्व बाजूने लागलं पाहिजे एवढं मिक्स केलेलं आहे आणि छान मिक्स करून आता इथे पीठ मी मळत आहे. तर तुम्हाला मी पाण्याचेही प्रमाण सांगणार आहे. ज्या वाटीने मी मैदा घेतला आहे त्याच वाटीने मी पाणी घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे. अजून किती पाणी लागणार आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे मी छान मैदा मळून घेतलेला आहे. तर या एवढ्या मैद्यासाठी मला अर्ध वाटी पाणी लागलेलं आहे. वजनी प्रमाण म्हणजे जर मैदा हा 150 ग्रॅम होता तर त्याच्या अर्ध पाणी लागणार आहे. आता हे पीठ भिजण्यासाठी 10 मिनिटे बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर एका वाटीमध्ये मी घेतलेला आहे 1 चमचा मैदा. तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर बी घेऊ शकता. त्यानंतर 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि मैदा आणि तूप व्यवस्थित मिक्स करून त्याचं पातळ असा घोल तयार करायचा आहे, म्हणजे स्लरी तयार करायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे तयार झाली पाहिजे. आता ही स्लरी बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपलं पीठही भिजलेलं आहे ते पाहून घेऊया. हे पहा, पीठही छान भिजलेलं आहे. आता हे पीठ थोडंसं परत एकदा मळून घेऊया. पीठ मळून झालं की एका पळपटावरती पिठाचे 4 काप करायचे आहे. अशा प्रकारे आणि एक एक घेऊन त्याची चपाती लाटायची आहे. तर इथे मी एक चपाती लाटूनही दाखवते. जर नॉर्मली आपण चपाती बनवतो त्यापेक्षाही पातळ, म्हणजे एकदम पातळ अशी चपाती लाटायची आहे. तर इथे मी तुम्हाला एक चपाती लाटूनही दाखवते कशा पद्धतीने लाटायची आहे. तर तुम्ही ते पाहू शकता एवढी पातळ चपाती लाटलेली आहे मी. अशाच प्रकारे 3ही चपात्या मी लाटून घेते आधी. हे पहा, 3ही चपात्या लाटून झालेल्या आहे. आता एक चपाती पळपटावरती ठेवून त्यामध्ये आपण जी स्लरी तयार केलेली आहे ती घालून घेऊया. ही स्लरी चपातीवरती घालून एकदम सर्व बाजूने पांगवून घ्यायची आहे. तर इथे मी बोटानेच सर्व चपातीला स्लरी लावलेली आहे. त्यावरती दुसरी चपाती घालायची आहे आणि तिलाही स्लरी किंवा पेस्ट लावून घ्यायची आहे. अशाच प्रकारे 4ही चपात्या एकावर एक ठेवून त्याला पेस्ट लावून घ्यायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे एका बाजूने फोल्ड करायचे आहे. त्यावरती परत एकदा मैद्याची पेस्ट लावायची आहे. दुसऱ्या साईडनेही फोल्ड करायचं आहे. त्यावरतीही पेस्ट लावून मस्त चपाती फोल्ड करून घ्या. त्यानंतर यावरती कोरडं
पीठ टाकून किंवा मैदा घालून याची हलक्या हाताने चपाती लाटायची आहे. एकदम हलक्या हाताने लाटायची आहे, जेणेकरून आपल्या खारीला चांगले लेयर सुटतील. जरी ते तुम्ही चूक केली, जोरात लाटली तर खारीला लेयर सुटणार नाही. आणि चपातीला कट करून घ्यायची आहे. तर तुम्ही खारी ज्या तुम्हाला आकाराची पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही खारी कट करू शकता. तर इथे मी मोठी मोठीच खारी ठेवलेली आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये घालूया तेल. तेल थोडंसं तापून द्यायचं आहे. तेल जास्त तापवायचं नाही, कडकडीत तेल करायचं नाही आणि जास्त थंडही नाही. नॉर्मल कोमट गरम तेल पाहिजे, जेणेकरून खारी चांगली फुगते किंवा खारीला चांगले पदर सुटतात. तर तुम्ही इथे पाहिलेच असेल खारीला किती छान पदर सुटलेले आहे. लहान मुलांना बिस्किट वगैरे देण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशी खारी बनवून देऊ शकता. खायला खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब देखील करा.